नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण भारतामधील ज्या प्राचीन राजकीय सत्ता होत्या किंवा राजसत्ता होत्या तर त्यांचा विचार करणार आहोत। या ठिकाणी अनेक राजघराणी होऊन गेली आणि त्यांचं कार्य देखील वैविध्यपूर्ण होतं। त्यामध्ये स्थापत्य कला असेल किंवा साहित्य निर्मिती असेल, तर त्यामुळे या ठिकाणचा अभ्यास करणं उत्तर भारताच्या तुलनेत आपल्याला थोडंसं क्लिष्ट वाटू शकतं। आता हा जो व्हिडिओ आपण केलेला आहे हा त्या अर्थाने बेसिक व्हिडिओ असं म्हणता येईल की आपल्याला दक्षिणेकडील महत्त्वाच्या राजसत्तांचा आणि त्यांनी जी काही महत्त्वाची कामगिरी केली त्यांची ओळख होईल, ज्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक आहे। त्यानंतर जर आवश्यकता वाटली तर आपण एखादा व्हिडिओ आणखी करूया, एक दोन व्हिडिओ करूया ज्यामध्ये आपल्याला दक्षिणेकडील राजसत्तांचा अभ्यास झाल्याचं एक समाधान मिळू शकेल। तर आपण व्हिडिओला सुरू करूया। तर आजच्या व्हिडिओचे 4 भाग आपण केलेले आहेत। तर पहिल्या भागामध्ये दक्षिणेकडील चेर, पांड्य, चोळ आणि सातवाहन घराणी यावरील MCQ आपण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, दक्षिणेकडील चेर, पांड्य आणि चोळ या 3 राजसत्तांचा उल्लेख कोणत्या प्राचीन साहित्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संगम साहित्य, रामायण आणि महाभारत। रामायण, महाभारत आणि संगम साहित्य म्हणजेच हे जे संगम साहित्य आहे हे तमिळ साहित्य आहे, प्राचीन साहित्य आहे। त्यामध्ये त्याचबरोबर रामायण महाभारतामध्ये दक्षिणेकडील चेर, पांड्य आणि चोळ या 3 राजसत्तांचा उल्लेख येतो, हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी, मागच्या एका व्हिडिओमध्ये हे नाव गेलेलं आहे आपल्याला या ग्रंथाचं। तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात केरळच्या किनाऱ्यावरील अत्यंत महत्त्वाचे बंदर असलेले हे लक्षात ठेवा मुझिरस कोणत्या राज्यात होते? तर हे मुझिरस काय होतं तर बंदर होतं आणि यावर प्रश्न विचारला जातो अशा थोड्याशा हटके अशा टॉपिकवर। तर चेर राजवटीमध्ये मुझिरस हे बंदर होतं। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही चेर राजवट आहे या ठिकाणी आणि याच ठिकाणी या किनाऱ्यावरती हे मुझिरस हे बंदर अस्तित्वात होतं त्या काळी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुझिरस बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती आणि मौल्यवान रत्ने प्रामुख्याने कोणत्या रोमन शहराकडे निर्यात होत असत? म्हणजे रोमन शहराकडे या ठिकाणाहून मसाल्याचे पदार्थ, मोती आणि मौल्यवान रत्ने पाठवली जात। तर ते कोणत्या शहराकडे पाठवले जात? तर त्याचं उत्तर आहे रोमकडे पाठवले जात, हे लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आहे, पांड्य राज्याची राजधानी कोणती होती आणि तेथील कोणत्या वस्तूची मागणी अधिक प्रमाणात होती? तर त्याचं उत्तर आहे, आता पांड्य घराणं या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता। तर मदुराई ही राजधानी होती आणि ही मदुराई देखील तुम्हाला या ठिकाणी दिसते। तर या पांड्य घराण्याची किंवा राज्याची राजधानी होती मदुराई आणि तेथील कोणत्या वस्तूची अधिक मागणी होती बाहेर व्यापारासाठी? तर उत्कृष्ट दर्जाचे मोती। लक्षात घ्या, आता पांड्य राज्याची राजधानी कोणती आहे? मदुराई आहे आणि हे पांड्य राज्यातून काय जास्तीत जास्त निर्यात केलं जायचं? तर उत्कृष्ट दर्जाचे मोती निर्यात केले जायचे, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील कोणत्या प्रदेशाच्या आसपास होते? तर या ठिकाणी हे चोळांचं राज्य दिसतंय तुम्हाला। तर प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील कोणत्या प्रदेशाच्या आसपास होते? तर याचं उत्तर आहे तिरुचिरापल्लीच्या आसपास हे राज्य होतं, हे लक्षात ठेवा। हे प्रश्न लक्षात ठेवता येतात, थोडंसं नकाशासमोर ठेवलं तर फार सोपं जातं। तर हे चोळ राज्य जे होतं ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली या प्रदेशाच्या आसपास होतं आजच्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? तर सातवाहन घराण्याची राजधानी जी होती ती प्रतिष्ठान ही राजधानी होती, हे लक्षात घ्या। ज्याला आज आपण काय म्हणतो, पैठण म्हणून ओळखतो। म्हणजेच काय तर हे सातवाहन घराणं आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि एक प्रसिद्ध घराणं आहे आणि या घराण्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येणारं पैठण, जे पैठण संत एकनाथांच्या पदस्पर्शामुळे पावन झालेलं आहे। तर ते म्हणजेच सातवाहन राज्याची किंवा सातवाहन घराण्याची राजधानी होती, तिला त्यावेळेस प्रतिष्ठान असं म्हटलं जायचं। पुढचा प्रश्न आहे, सातवाहन घराण्यातील राजांनी त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावण्याची प्रथा स्वीकारली होती, हे वैशिष्ट्य आहे सातवाहन घराण्यांचं, लक्षात ठेवा। इतर कोणत्याही राजवटीमध्ये तुम्हाला हे फारसं आढळणार नाही। सातवाहनांच्या बाबतीत मात्र प्रश्न विचारला जातो, सातवाहन घराण्यातील राजांनी त्यांच्या नावाआधी आपल्या आईचे, मातेचे नाव लावण्याची प्रथा स्वीकारली होती। या प्रथेचे उदाहरण कोणते आहे? लक्षात घ्या, आपल्या शासनाने देखील निर्णय करून आता आईचं नाव कंपल्सरी केलंय, परंतु सातवाहन घराण्याच्या काळात आईचं नाव आधी लावत होते, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर
या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी। गौतमीपुत्र सातकर्णी हा अतिशय पराक्रमी सातवाहन राजा होता। हे उदाहरण आहे की आईचं नाव तो आधी लावायचा। या ठिकाणी गौतमीपुत्र हा गौतमीचा पुत्र होता आणि गौतमीपुत्र सातकर्णी म्हणूनच तो त्यानंतर विख्यात झाला होता। तर लक्षात घ्या, सातवाहन घराण्याचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य की त्यातील बरेचसे राजे आईचं नाव आपल्या नावाच्या आधी लावत होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे। लक्षात घ्या, गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे। याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ काय होतो, ज्याच्या घोड्यांनी म्हणजे ज्या राजाच्या घोड्यांनी ज्याच्या अखत्यारीत असलेल्या घोड्यांनी तिन्ही समुद्रांचं पाणी प्यायलेलं आहे, म्हणजे त्याची इतक्या मोठ्या भागावरती सत्ता आहे। तर असं कोणाला म्हटलंय? तर गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये, कोणत्या लेखामध्ये, कुठल्या लेखामध्ये हे पण आवश्यक आहे। तर नाशिकच्या लेखामध्ये त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे। या ठिकाणी त्रिसमुद्र म्हणजे कोणते? अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर, आणि तोय म्हणजे घोडे आणि पितवाहन म्हणजे या तिन्ही समुद्राचं पाणी प्यायलेले ज्याचे घोडे आहेत तो कोण आहे? तर गौतमीपुत्र सातकर्णी आहे। पुढचा प्रश्न आहे, राजा हाल हा देखील सातवाहन राजा होता। राजा हाल, तर राजा हाल या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा काव्य ग्रंथ आहे। पुन्हा हाही प्रश्न आहे की हा काय आहे? तर काव्य ग्रंथ आहे। कोणत्या प्राकृत भाषेत प्रसिद्ध आहे? पहा, आता या ठिकाणी 4-5 प्रश्न आहेत। राजा हाल त्याचा गाथा सप्तशती हा ग्रंथ तो आहे काव्य ग्रंथ, तो आहे प्राकृत भाषेत, आणि प्राकृत मधल्या कोणत्या भाषेत आहे? तर महाराष्ट्री या भाषेमध्ये आहे। प्राकृत भाषेत तर आहेच आहे, त्यातील कोणत्या? महाराष्ट्री या प्राकृत भाषेमध्ये तो प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गाथा सप्तशती या ग्रंथाचे संपादन कोणी केले? तोच प्रश्न आहे, रिपीट व्हावा म्हणून मुद्दाम घेतलेला आहे। तर त्याचं उत्तर आहे राजा हाल। याआधीच आपण पाहिले की राजा हाल यांनी प्राकृत महाराष्ट्री भाषेमध्ये गाथा सप्तशती हा कोणता ग्रंथ आहे? हा तर काव्य ग्रंथ आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सातवाहन काळात व्यापारी केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झालेली महाराष्ट्रातील स्थळे कोणती होती? तर त्याचं उत्तर आहे पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर। आता पुस्तकामध्ये ना या 4 ठिकाणांची देखील त्या काळची नावे पण दिलेली आहेत, ती नावे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ती नावे। तर सातवाहन काळात व्यापारी केंद्रे म्हणून पैठण, तेर, भोकरदन आणि कोल्हापूर ही जी शहरे केंद्रे होती ती विशेष महत्त्व प्राप्त झाली होती। कोणत्या दृष्टीने? तर व्यापारी केंद्रे म्हणून महत्त्व प्राप्त झालं। लक्षात ठेवा, सांस्कृतिक केंद्रे, धार्मिक केंद्रे असतील, राजकीय केंद्रे असतील, तर ही व्यापारी केंद्रे म्हणून प्रसिद्ध झाली होती, हे आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। सातवाहनांच्या नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत। लक्षात घ्या, सातवाहन राजे जे होते त्यांच्या नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत। ते कशाचे निदर्शक आहेत? तर ते आहे समुद्री मार्गाने चालणाऱ्या व्यापाराचे निदर्शक आहे। म्हणजे सातवाहन राजवटीच्या काळामध्ये समुद्रमार्गे व्यापार चालायचा, त्याचंच निदर्शक म्हणून जहाजांच्या प्रतिमा त्यांच्या नाण्यांवर कोरलेल्या आपल्याला दिसतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शक, पहल व यवन निसूदन म्हणजे शक, पल्लव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा असा गौरव कोणत्या सातवाहन राजाचा करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी। हा फेमस राजा होता, प्रसिद्ध राजा होता आणि पराक्रमी राजा होता। याच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे आईचं नाव सुरुवातीला त्यांनी लावलं होतं गौतमीपुत्र सातकर्णी, आणि शक, पहल व यवन निसूदन म्हणजे शक, पल्लव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा, त्यांचा पराभव करणारा असा गौरव कोणत्या राजाचा करण्यात आलेला आहे? सातवाहन राजाचा, तर गौतमीपुत्र सातकर्णी याचा। हा जो गौतमीपुत्र सातकर्णी होता त्याची जी आई होती गौतमी, या ठिकाणी जी तिची आई होती गौतमी, तिच्या शिलालेखामध्ये तिने आपल्या पुत्राच्या पराक्रमाची प्रशंसा केलेली आहे। त्यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीचा गौरव या नावाने तिने केलेला आहे। सातवाहन कुल यश प्रतिष्ठापन कर म्हणजे सातवाहन कुलाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा, त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजे ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायलेत असा उल्लेख, म्हणजे आपल्या मुलाचं असं कौतुक तिने त्या लेखामध्ये केलेलं आहे। या उल्लेखावरून आपल्याला काय लक्षात येऊ शकतं की गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेलं दिसतं। सातवाहन राजे आपल्या नावाच्या आधी आईचं नाव लावायचे, याचं एक उदाहरण गौतमीपुत्र सातकर्णी ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे वशिष्ठीपुत्र पुळमावी हे देखील नाव त्याच पद्धतीचं आहे। म्हणजे हे 2 नावे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतील। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
बृहत्कथा या पैशाची या प्राकृत भाषेतील, आता महाराष्ट्रीय आपण आत्ताच पाहिली, तर आता ही पैशाची ही प्राकृत भाषेचीच एक शाखा समजा. तर बृहत्कथा या पैशाची या प्राकृत भाषेतील ग्रंथाचे लेखक कोण, जो हाल राजाच्या राज्यसभेत मंत्री होता. आता या ठिकाणी हा सातवाहन राजा हाल आहे, याच्या राज्यसभेत असा कोण मंत्री होता ज्याने बृहत्कथा हा ग्रंथ लिहिला. पैशाची या प्राकृत भाषेत आहे हे लक्षात घ्या. तर गुणाढ्य हे त्याचं नाव आहे. तर गुणाढ्याचा कोणता, बृहत्कथा. हे आता अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, गुणाढ्याचं बृहत्कथा प्राकृत भाषेमध्ये. पुढचा प्रश्न आहे, जुन्नर जवळील नाणेघाटाच्या शिलालेखात कोणत्या सातवाहन राजाचा उल्लेख आढळतो. या प्रश्नाचं उत्तर आहे सिमुक किंवा ज्याला शिमुक म्हटलं जातं. तर जुन्नर जवळील नाणेघाटाच्या शिलालेखामध्ये सातवाहन राजाचा उल्लेख आढळतो. तर कोणाचा, सिमुक किंवा शिमुकचा उल्लेख आढळतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता या दुसऱ्या भागामध्ये आपण वाकाटक, चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट या घराण्यांची माहिती घेऊया. आपल्याला हे घराणी माहीत होणं आवश्यक आहे. त्यानंतर याची डीप माहिती आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून घेऊ. परंतु हे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे नेहमी विचारले जातात विविध परीक्षांमध्ये. तर पुढचा प्रश्न आहे, वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. विंध्यशक्ती हे नाव आहे. तर वाकाटक घराण्याचा जो संस्थापक आहे त्याचं नाव काय आहे, विंध्यशक्ती नाव आहे, हे लक्षात घ्या. आता हे वाकाटक घराणं जे आहे तर हे कोठे होतं, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे वाकाटक घराणं अस्तित्वात होतं. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या प्रवरसेनानंतर वाकाटक राज्याच्या कोणत्या दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या होत्या. प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर आहे नंदीवर्धन आणि वत्सगुल्म. तर आता हे जे नंदीवर्धन जे आहे तर हे नागपूरजवळ होतं या ठिकाणी, आणि वत्सगुल्म म्हणजे वाशिम या ठिकाणाजवळ होतं. म्हणजे आजचा जो आपण विचार केला तर हे जे नंदीवर्धन शाखा जी होती ती नागपूरजवळ होती, तर वत्सगुल्म ही शाखा जी होती ती वाशिमजवळ होती. तर लक्षात घ्या, नावामध्ये थोडंसं साम्य आहे, न पासून आणि व पासून आहे. त्यामुळे वत्सगुल्म हे वाशिमजवळ आहे आणि नंदीवर्धन हे नागपूरजवळ होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची कन्या प्रभावती हिचा विवाह कोणत्या वाकाटक राजाशी झाला होता. आणि आपण गुप्त घराण्याचा ज्यावेळेस अभ्यास केला त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला आलेला आहे आणि उत्तर देखील आपल्याला माहिती आहे की दुसरा रुद्रसेन हा जो वाकाटक राजा होता तर त्याच्याशी गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची जी कन्या होती प्रभावती हिचा विवाह झाला. त्यामुळे दक्षिणेकडील एक जे बळकट साम्राज्य होतं वाकाटक साम्राज्य, तर त्याच्याशी गुप्त घराण्याचा त्यामुळे संबंध निर्माण झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे कोणत्या वाकाटक राजाच्या बौद्ध धर्माचा अनुयायी असलेल्या कोणत्या मंत्र्याने खोदवून किंवा कोरून घेतले होते. आता एकाच प्रश्नात दोन प्रश्न आहेत, लक्षात घ्या की अजिंठा या ठिकाणी 16 क्रमांकाचं जे लेण आहे ते वाकाटक राजा जो होता तो कोणता होता आणि त्याचा बौद्ध धर्माचा अनुयायी असलेला मंत्री कोण होता असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हरिसेन हा तो राजा होता, वाकाटक राजा हरिसेन. तर त्याचा जो मंत्री होता वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. तर त्यांनी 16 क्रमांकाचं लेणं जे आहे अजिंठा लेण्यामधील तर ते त्यांनी कोरून घेतलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सेतुबंध या महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ग्रंथाची रचना कोणी केली. तर याचं उत्तर आहे वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तर वाकाटक राजा जो होता प्रवरसेन तर त्याने सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. आपण यापूर्वीच गुणाढ्याचं पण पाहिलेलं आहे, ते तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी सेतुबंध या ग्रंथाची रचना केली आणि याच्याच काळामध्ये कालिदासाचं जे प्रसिद्ध मेघदूत आहे काव्य तर त्याची ही रचना साधारणतः याच काळात झाली होती, हे लक्षात असू द्या. म्हणजेच मेघदूतची रचना देखील वाकाटक राजाच्या किंवा राजवटीच्या काळातच झाली होती, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक जयसिंहने 6व्या शतकाच्या सुरुवातीस आपली राजधानी कोठे स्थापन केली. आता या ठिकाणी एक गंमत आहे, ते म्हणजे आपल्या 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये चालुक्य घराण्याचा संस्थापक म्हणून पहिला पुलकेशी असं नाव दिलेलं आहे
11वीचं जे पाठ्यपुस्तक आहे आपलं इतिहासाचं, त्यामध्ये चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक म्हटलंय जयसिंहला. तर हे लक्षात घ्या की चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक जयसिंह आहे, परंतु नावारूपाला घराणं कोणाच्या काळात आलं तर पहिल्या पुलकेशीच्या काळात आलं, त्यामुळे त्या ठिकाणी तसे उल्लेख आलेले असावेत. तर 6व्या शतकाच्या सुरुवातीस आपली राजधानी त्याने कोठे स्थापन केली तर ती बदामी. तिचं प्राचीन नाव काय होतं वातापी, आणि यांनी स्थापन केली ती कोणत्या ठिकाणी तर बदामी या ठिकाणी स्थापन केली. कोणी केली? जयसिंहनी. हा कोण होता तर मूळ संस्थापक होता. कोणत्या घराण्याचा होता तर चालुक्य घराण्याचा होता, हे लक्षात ठेवा. परंतु मी आत्ताच तुम्हाला सांगितले की 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की उल्लेख आलेला आहे. त्यामुळे संस्थापक हा का तो असं कन्फ्यूज न होता मूळ संस्थापक जयसिंह आहे, परंतु नावारूपाला आणणारा राजा कोणता आहे तर पहिला पुलकेशी. तर त्याचा नातू होता पहिला पुलकेशी, म्हणजे हा जो जयसिंह होता त्याचा नातू कोण होता पहिला पुलकेशी हा होता. आणि हा पहिला जो पुलकेशी होता ना, हाच चालुक्यांचा सर्वात मोठा राजा होता पहिला, ज्याचं नाव झालं असं म्हणा, किंवा ज्याच्या पराक्रमामुळे मग हे घराणं सर्वांना माहीत झालं, त्याची सत्ता बळकट झाली. तर बदामीचा किल्ला देखील कुणी बांधला मग या पहिला पुलकेशीने बांधला. म्हणजे हा कोण होता तर जयसिंहचा नातू होता. मूळ संस्थापक होता जयसिंह, त्याचा नातू होता पहिला पुलकेशी, आणि हा खऱ्या अर्थाने चालुक्यांचा पहिला मोठा राजा होता. बदामीचा किल्ला यानेच बांधला. त्याचबरोबर त्यांनी अजून काय केलं होतं ही माहिती पुढे येईल, परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा की हा जो पहिला पुलकेशी आहे, दुसरा पुलकेशीने हर्षवर्धनचा पराभव केला हे आपल्याला माहीत असतं, पण पहिल्या पुलकेशीने काय केलं तर त्यांनी बदामीचा किल्ला बांधला. राजधानी याने बदामी केली जयसिंहनी, परंतु त्याचा किल्ला कुणी बांधला तर पहिल्या पुलकेशीने बांधला. तो नातू होता जयसिंहचा. तर या पहिल्या पुलकेशीने काय केलं की अश्वमेध यज्ञ करून महाराज ही पदवी धारण केली, हे लक्षात घ्या. यांनी काय केलं अश्वमेध हा यज्ञ केला आणि महाराज ही पदवी धारण केली. तसेच त्यांनी स्वतःला कोणकोणते नाव घेतले होते तुम्हाला हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पृथ्वी वल्लभ आणि सत्याश्रय ही नावं घेतली होती. कोणती? पृथ्वी वल्लभ आणि सत्याश्रय ही बिरुदे म्हणा, किताब म्हणा, नावे म्हणा, त्यांनी स्वतःला लावून घेतली होती. तर 3 नावे त्याची झाली महाराज, पृथ्वीवल्लभ आणि सत्याश्रय. तर महाराज कधी धारण केली तर अश्वमेध यज्ञ केल्यानंतर. बदामीचा किल्ला ह्या पहिल्या पुलकेशीने बांधला होता. पहिला पुलकेशी हा नातू होता मूळ संस्थापक चालुक्य घराण्याचा जयसिंह याचा. या पद्धतीने तुम्ही ती माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे चालुक्यांचा सर्वात महान राज्यकर्ता दुसरा पुलकेशी. मी आत्ताच नाव घेतलं होतं. याने कोणत्या उत्तरेकडील सम्राटाचे आक्रमण परतून लावले होते, किंबहुना त्यांनी या उत्तरेकडील एका नावाजलेल्या प्रसिद्ध सम्राटाचा पराभव केला होता. तर तो होता सम्राट हर्षवर्धन. वर्धन घराण्याचा सम्राट हर्षवर्धन, जो दर 5 वर्षांनी आपली संपत्ती प्रजेला दान करायचा वगैरे, आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर या सम्राट हर्षवर्धनाचा पराभव कोणी केला? चालुक्यांचा सर्वात मोठा महान राज्यकर्ता कोण होता? दुसरा पुलकेशी. पहिला पुलकेशी आपण पाहिला, याने उत्तरेकडील या सम्राट हर्षवर्धनाचं आक्रमण परतवून लावलं, म्हणजेच त्यांनी काय केलं तर हर्षवर्धनचा पराभव केला, हे लक्षात घ्या. आता हा पराभव कोणत्या युद्धात केला, कोणत्या लढाईत केला, आपल्याला हे सर्व गोष्टी आता माहीत पाहिजे, परंतु ह्या एकाच व्हिडिओमध्ये ते कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न आपण फक्त पाहतोय. पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या पुलकेशीच्या प्रशस्तीमध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन कोणत्या कवीने केले आहे? लक्षात घ्या की हा जो दुसरा पुलकेशी आहे त्याच्या पराक्रमाचं जे वर्णन आहे एका प्रशस्तीमध्ये केलंय, तर ते कोणत्या कवीने केलंय तर त्याचं उत्तर आहे कवी रविकीर्ती याने. रविकीर्ती यांनी दुसऱ्या पुलकेशीच्या पराक्रमाचं वर्णन केलंय. तर दुसरा पुलकेशी जो होता त्याने कदंब, मौर्य, नल, कलचुरी, राष्ट्रकूट, लाट, मालव, गुर्जर अशा खूप राजांना, म्हणजे वेगवेगळ्या राजांना त्यांचा त्यांनी पराभव केला आणि विदर्भ, महाराष्ट्र, कर्नाटक अशा मोठ्या प्रदेशावर चालुक्याची सत्ता यांनी दुसऱ्या पुलकेशीने स्थापन केली. आणि हर्षवर्धननी ज्यावेळेस स्वारी केली त्यावेळेस या पुलकेशीने त्याचा देखील पराभव केला. आता ज्यावेळेस त्यांनी या दुसऱ्या पुलकेशीने हर्षवर्धनचा ज्यावेळेस पराभव केला तर त्यानंतर त्यांनी कोणती पदवी धारण केली हे सांगायचं राहिलं माझं. तर परमेश्वर ही पदवी त्यांनी धारण केली. आपण याआधी पहिल्या पुलकेशीची महाराज पदवी पाहिली. तर जेव्हा हर्षवर्धनला पराभूत केलं या दुसऱ्या पुलकेशीने त्यावेळेस त्यांनी परमेश्वर ही पदवी धारण केली, हे लक्षात घ्या, किंवा बिरुद धारण केलं. आता याचा पराक्रम इतका मोठा होता, याचं नाव इतकं मोठं झालं होतं की त्यावेळेस इराण या भागामध्ये खुसरू परवीज नावाचा बादशाह होता. पाठ्यपुस्तकामध्ये ही माहिती आहे. तर इराणमध्ये परवीज किंवा खुसरू परवीज नावाचा एक बादशाह राज्य करत होता. तर त्याचा खास राजदूत त्यांनी या
दुसऱ्या पुलकेशीकडे पाठवलेला उल्लेख देखील आपल्याला मिळतो. आणि हा जो प्रसंग आहे की ह्या इराणच्या राजाने जो राजदूत पाठवला तर तोच प्रसंग अजिंठा येथील एक पहिल्या क्रमांकाचं जे लेणं आहे त्याच्या छतावरती हा चित्रबद्ध केला आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे, असं आपल्या पाठ्यपुस्तकातच सांगितलेलं आहे. तर इराणचा राजा जो होता किंवा प्रमुख कोण असेल, खुसरू परवीज हा बादशाह होता तिथला, तर त्यांनी आपला दूत याच्याकडे पाठवला कारण याचा पराक्रम तिथपर्यंत पोहोचला होता आणि अजिंठ्याच्या पहिल्या क्रमांकाच्या लेण्याच्या छतावर हे दृश्य चित्रित केलेलं आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे. तर पुढचा प्रश्न आहे, चालुक्यांची राजधानी बदामी वातापी येथे होती. आता हे रिपीट करण्यामागं असं आहे की बऱ्याच अंशी आपल्याला बराचसा भाग आत्मसात होऊन जावा, पुन्हा पुन्हा पाठ करण्याची गरजच राहू नये. चालुक्यांची राजधानी बदामी किंवा वातापी प्राचीन नाव येथे होती. तर चालुक्य राजांनी बांधलेली प्रसिद्ध मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत? तर ऐहोळे, बदामी, पट्टडक्कल या ठिकाणी ही मंदिरे आहेत, हे लक्षात घ्या. चालुक्यांची राजधानी कुठे होती? बदामी. आणि त्यांची जी मंदिरे आहेत प्रसिद्ध वास्तुकला तर ती कुठे आहे? बदामी, पट्टडक्कल, ऐहोळे या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. गेल्या दिवाळीमध्ये आम्ही स्वतः या परिसराला भेट दिलेली, या पूर्ण या तिन्ही ठिकाणी जाऊन आलेलो आहोत. त्याचबरोबर विजयनगरचं जे आपलं साम्राज्य आहे हम्पी या ठिकाणी देखील भेट दिलेली आहे. तर अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही नक्की जा. शाकंभरी देवीचं ठिकाण आहे, ज्याला बनशंकरी म्हटलं जातं, त्या ठिकाणी पाहण्यासारखं आहे आणि आपल्या इथून फारसं अंतरही नाही आहे. तर त्याचेही फोटो मी तुम्हाला इथं दाखवतो, तुम्ही ते पाहून घ्या. मी प्रत्यक्ष स्वतः काढलेले फोटो आहेत हे. तर अतिशय छान ठिकाण आहे, मन रमतं या ठिकाणी. तर पुढचा प्रश्न आहे, पल्लव राज्यसत्तेची राजधानी कोणती होती? तर याचं उत्तर आहे कांचीपुरम ही पल्लव घराण्याची राजधानी होती. आता पल्लव कुठे आले? इथे आले. पहा आता, वाकाटक, पल्लव, चोळ, पांड्या या प्रकारे ठिकाणं जर माहीत होत गेली तर हळूहळू सगळं आत्मसात होऊन जातं. पल्लव राज्यसत्तेची राजधानी कोणती? तर कांचीपुरम ही पल्लव राज्यसत्तेची राजधानी होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महेंद्र वर्मा या कर्तबगार पल्लव राजाने संस्कृतमध्ये कोणते प्रहसन म्हणजेच काय तर नाटक लिहिले? तर याचं उत्तर आहे मत्तविलास. लक्षात घ्या, महेंद्र वर्मा हा पल्लव राजा होता आणि त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेलं नाटक कोणचं आहे? मत्तविलास. आत्तापर्यंत 4 साहित्यकृती येऊन गेल्यात आपल्याला. तर महेंद्र वर्मा या कर्तबगार पल्लव राजाने संस्कृतमध्ये कोणते प्रहसन किंवा नाटक किंवा साहित्यकृती लिहिली? तर तिचं नाव आहे मत्तविलास. आता सिंह विष्णू नंतर त्याचा पुत्र महेंद्र वर्मा गादीवर बसला. तर हे कोणतं घराणं होतं? पल्लव घराणं आहे. लक्षात घ्या, वर्मा घराणं म्हणत नाही त्याला, पल्लव घराणं. तर सिंह विष्णू नंतर त्याचा हा जो सिंह विष्णू होता त्याच्यानंतर त्याचा पुत्र जो होता तो हा महेंद्र वर्मा होता. यांनीच एकसंध शिळेतून किंवा अखंड पाषाणातून मंदिर खोदून काढण्याची पद्धत सुरू केली आणि मग हेच मंदिर कुठे आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत? तर महाबलीपुरम या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर महाबलीपुरम येथील रथमंदिरे प्रसिद्ध आहेत. रथमंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. तर कुठे आहेत? तर महाबलीपुरम येथे आहेत. तर हे अखंड पाषाणामध्ये म्हणजे एकाच अखंड शिळेमध्ये कोरून ही मंदिरे तयार केलेली आहेत. तर महाबलीपुरम येथील असं मंदिराचं जे संकुल आहे त्याला काय म्हटलं जातं? रथमंदिर म्हटलं जातं. आणि हा जो महेंद्र वर्मा होता त्याचा पुत्र कोण होता? नरसिंह वर्मा होता. हे नाव खूप प्रसिद्ध आहे. तर नरसिंह वर्मा होता आणि त्यांनी चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी जो होता त्याचा पराभव केला. सम्राट हर्षवर्धनचा पराभव दुसऱ्या पुलकेशीने केला. दुसऱ्या पुलकेशीचा पराभव पल्लव राजा नरसिंह वर्मा याने केला. नरसिंह वर्मा हा महाबलीपुरमचे मंदिरे चा जो प्रणेता होता त्या महेंद्र वर्माचा मुलगा होता आणि महेंद्र वर्मा हा सिंह विष्णूचा मुलगा होता, हे लक्षात घ्या. आता एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घ्या, ती म्हणजे आपल्या 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये महेंद्र वर्मन असा उल्लेख आहे, त्याचबरोबर नरसिंह वर्मन असा उल्लेख आहे. मात्र 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये महेंद्र वर्मा असा उल्लेख आहे, त्याचबरोबर नरसिंह वर्मन असा उल्लेख आहे. त्याचबरोबर यांचे जे काही आधीचे राजे होते त्यांचे जे काही पूर्वज होते त्यांचेही नावे सिंह वर्मा, शिवस्कंद वर्मा अशा प्रकारे दिलेले आहेत. त्यामुळे वर्मा लिहिलेला असो की वर्मन लिहिलेला असो आपल्याला पल्लव घराण्याचे हे राजे होते हे माहीत असलं पाहिजे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नरसिंह वर्मन या पल्लव राजाच्या कारकिर्दीत म्हणून दोन्ही नावं वापरलेली आहेत आपण. तर नरसिंह वर्मन या पल्लव राजाच्या कारकिर्दीत या ठिकाणी लक्षात घ्या, नरसिंह वर्मन या पल्लव राजाच्या कारकिर्दीत. तर प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला पाठ होऊन जाईल. महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदविली गेली. या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे? या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? तर ती अखंड पाषाणात खोदलेली आहेत. आता या ठिकाणी
एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्न जर आपण यापूर्वी येऊन गेला की एक संधशिळेतून मंदिरे कोरण्याची खोदण्याची प्रक्रिया किंवा पद्धत कोणी सुरू केली, तर ती याच्या वडिलांनी म्हणजे महेंद्रवर्मन किंवा महेंद्रवर्मा यांनी सुरू केली. आणि हाही प्रश्न आहे की नरसिंहवर्मन याच्याही कारकिर्दीमध्ये ते काम पुढं चाललं. त्यांनी देखील अनेक मंदिरे त्या ठिकाणी निर्माण केली. त्या संकुलाला मंदिराचे आपण रथमंदिर असं म्हणतो. तिचं वैशिष्ट्य काय आहे, ती अखंड पाषाणात खोदलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी नरसिंहवर्मन म्हणू द्या किंवा महेंद्रवर्मन म्हणू द्या, मंदिराचं वैशिष्ट्य ते कायम आहे. फक्त सुरुवात कुणी केली म्हटलं, या प्रकारची अखंड पाषाणात किंवा एकसंध शिळेमध्ये. लक्षात घ्या, एकसंध शिळेमध्ये मंदिर, एकसंध शिळा म्हणजे अखंड पाषाण. तर त्यामध्ये मंदिर खोदण्याची सुरुवात कुणी केली म्हटलं, तर ती महेंद्रवर्मन यांनी केली, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पल्लव राजाच्या दरबारात प्रसिद्ध चीनी प्रवासी युआन शॉंग काही काळ राहिला होता, तर त्याचं उत्तर आहे नरसिंहवर्मन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. राष्ट्रकूट घराणं सुरू झालं होता, लक्षात घ्या. तर या घराण्याचा पहिला पराक्रमी राजा, नावाजलेला राजा कोण होता, तर त्याचं उत्तर आहे दंतीदुर्ग. हा या घराण्याचा पहिला राजा होता की ज्याचं नाव होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लक्षात घ्या, राष्ट्रकूट दंतीदुर्ग. वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने खोदवले. म्हणजे वेरूळ या ठिकाणी जी काही लेणी आहेत आणि त्यामध्ये कैलास मंदिर प्रसिद्ध आहे, तर ते कोणत्या राष्ट्रकूट राजाने कोरलं होतं, खोदवलं होतं, तर त्याचं उत्तर आहे कृष्ण पहिला या राजाने सुप्रसिद्ध कैलास मंदिर त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, खोदवलं होतं. आणि हा राष्ट्रकूट राजा होता, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा अमोघ वर्ष याने कोणकोणत्या ग्रंथांची रचना केली. त्याचं उत्तर आहे रत्नमालिका व कविराजमार्ग. राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा अमोघ वर्ष याने कोणकोणत्या ग्रंथांची रचना केली, तर रत्नमालिका आणि कविराजमार्ग या 2 ग्रंथांची रचना त्याच्या नावे आहे. आता ही एक लक्षात घ्या गोष्ट की या ठिकाणी हे राष्ट्रकूट घराणं या ठिकाणी आहे, म्हणजे हे आपल्या महाराष्ट्राची संदर्भातच आहे. हे सातवाहन घराण्याचं ठिकाण तुम्हाला दिसतं. राजवट त्यांच्या या ठिकाणी होत्या साधारणतः, आणि इथून पुढे त्यांनी राज्य विस्तार केला. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय होते, तर याचं उत्तर आहे कुंतल. हे कोल्हापूरचं प्राचीन काळातील नाव होतं. आता भाग 3 सुरू होतोय आपला. यामध्ये आपण यादव म्हणजे थोडे अलीकडील घराणे, हे यादव आहे, शिलाहार आहे आणि इतर काही सांस्कृतिक पैलू जे आहेत त्याचे प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे, मध्ययुगीन महाराष्ट्रातील महत्त्वाचे घराणे असलेल्या यादव घराण्याने आपली राजधानी कोठे स्थापन केली होती, तर याचं उत्तर आहे देवगिरी. छत्रपती संभाजीनगर जवळ आहे देवगिरी या ठिकाणी. मध्ययुगीन महाराष्ट्रातील जे घराणं होतं महत्त्वाचं यादव, तर त्यांनी आपली सत्ता या ठिकाणी स्थापन केली होती, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर जवळचे अंजनेरी येथील मंदिर संकुल ही कोणत्या मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत, तर ही आहेत हेमाडपंथी मंदिरे. लक्षात घ्या, हेमाडपंथी शैली प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात देखील. तर सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर जवळचं अंजनेरी येथील मंदिर संकुल जे आहे ते हेमाडपंथी शैलीची मंदिरं आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हेमाडपंथी मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने ही भिंत उभारलेली असते. यामध्ये त्यांनी चुन्याचा वापर केलेला नसतो, लाकडी बांधकामाचा वापर नसतो, शिखरांची उभारणीचा भाग येत नाही त्या ठिकाणी. वैशिष्ट्य काय आहे, तर दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने त्यांनी भिंत उभारलेली असते. पुढचा प्रश्न आहे, यादव काळात महानुभाव आणि वारकरी पंथ उदयास आले. या काळात लीळाचरित्र हा मराठी ग्रंथ कुणी लिहिला, तर महिन भट. याआधी हा प्रश्न येऊन गेलेला आहे की महिन भट यांनी लीळाचरित्र हा चक्रधर स्वामींच्या लीलांचं संकलन असलेला ग्रंथ तयार केला. महिन भट यांनी केलेला आहे. महानुभाव पंथाचा हा ग्रंथ आहे आणि यादव काळात महानुभाव पंथ आणि वारकरी पंथ उदयास आले, हेही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील कोणत्या राज्यांच्या प्रदेशात द्राविड स्थापत्य शैलीचा उदय व विकास झाला. दक्षिण भारतातील कोणत्या राज्यांच्या प्रदेशात द्राविड स्थापत्य शैली जी आहे, बांधकाम शैली, तर तिचा उदय व विकास झाला, तर कृष्णा नदीपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशात. कृष्णा नदीपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशात द्रविड स्थापत्य शैलीचा उदय आणि विकास झाला, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, चोळांच्या काळातील कोणत्या धातुशिल्पांना भारतीय धातुशिल्पांमध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे हा की चोळ
राजवटीच्या काळातील कोणत्या धातुशिल्पांना भारतीय धातुशिल्पांमध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाते? तर याचं उत्तर आहे नटराज रूपातील शिवाच्या कांस्यमूर्ती. नटराज रूपातील शिवाच्या कांस्यमूर्तींना भारतीय धातुशिल्पांमध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाते. त्या कोणत्या काळातील आहेत? तर चोळांच्या काळातील आहेत, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेण्यातील क्रमांक 1, 2, 16, 17, 19 क्रमांक 1, 2 आणि 16, 17, 19 ही लेणी कोणत्या राजवटीच्या काळात निर्माण झाली? तर उत्तर आहे वाकाटक राजवटीच्या काळात निर्माण झाली. अजिंठा लेण्यातील क्रमांक 1, 2, 16, 17, 19 ही जी काही लेणी आहेत ही वाकाटक राजवटीच्या काळात निर्माण झाली, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिलाहार घराण्याच्या 3 शाखांपैकी एका शाखेची राजधानी स्थानक म्हणजेच काय आजचं ठाणे येथे होती, ती कोणती शाखा होती? तर ती उत्तर कोकण शाखा होती. शिलाहार घराण्याच्या 3 शाखा होत्या, आपण पाहूयात प्रश्नांच्या रूपातच पुढे. या घराण्याच्या 3 शाखा होत्या, दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार. आता हे कोल्हापूरचे शिलाहार जे होते ते स्वतःला तगरपुराधीश्वर म्हणायचे. म्हणजे काय? तर तगर म्हणजे काय? तर धाराशिव जे आहे आजचं आपलं तेर पुस्तकामध्ये जुना उल्लेख आहे उस्मानाबाद म्हणून. तर धाराशिव जिल्ह्यातील तेर जे ठिकाण आहे तर त्यालाच तगरपुराधीश्वर असं कोल्हापूरचे शिलाहार म्हणून घ्यायचे. तर शिलाहारांच्या किती शाखा होत्या? 3 शाखा होत्या. एक उत्तर कोकण, एक दक्षिण कोकण आणि एक कोल्हापूर होती. तर कोल्हापूरचे स्वतःला तगरपुराधीश्वर असं संबोधत होते, हे लक्षात घ्या. तर पुढचा प्रश्न आहे शिलाहार स्वतःचा आद्य पुरुष म्हणून कोणाचा उल्लेख करताना दिसतात? तर जिमूत वाहनाचा उल्लेख ते करतात. शिलाहार हे स्वतःचा आद्य पुरुष म्हणून कोणाचा उल्लेख करतात? तर जिमूत वाहनाचा उल्लेख करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गोंड घराण्याची स्थापना होऊन त्यांनी शिरपूर येथे राजधानी स्थापन केली. या घराण्याचा संस्थापक कोण होता? आता हे नवीन घराणं आहे गोंड घराणं. त्यांनी राजधानी कुठे स्थापन केली? शिरपूर येथे स्थापन केली. या घराण्याचा संस्थापक कोण होता? तर कोल भिल्ला हा संस्थापक होता, लक्षात घ्या. गोंड घराणं त्यांची राजधानी कुठे होती? शिरपूर येथे होती आणि त्यांचा संस्थापक कोण होता? कोल भिल हा त्यांचा संस्थापक होता, हे लक्षात घ्या. ही स्थापना जी होती यांची गोंडांची तर ती यादवांच्या काळात झाली. चांदा ज्याला आपण आज चंद्रपूर म्हणतो येथे या गोंड घराण्याची स्थापना झाली होती, हे लक्षात घ्या. आता कोलभिल जे आहे त्याने गोंड जमातीला एकत्रित करून तेथील जे नाग घराणं होतं त्याविरुद्ध उठाव केला आणि मग शिरपूर येथे त्यांनी काय केली? त्याची राजधानी स्थापन केली. पुढील काळामध्ये मग काय झालं? खांडक्या बल्लाळ सिंग याने बल्लारपूर येथे किल्ला बांधला आणि राजधानीचं ठिकाण शिरपूरहून काय केलं? त्यांनी मग बल्लारपूर येथे हलवलं. आता बघा हे चंद्रपूर बल्लारपूर हे अलीकडच्या काळातील आहेत आता उदाहरणं, त्यामुळे ते लक्षात ठेवणं आपल्याला सहज शक्य आहे. म्हणजे चंद्रपूर म्हणजे त्यावेळेस चांदा येथे गोंड घराण्याची काय झाली? स्थापना झाली. त्यानंतर मग कोल भिल्ल याने एकत्रित करून नाग घराण्याविरुद्ध उठाव केला आणि मग शिरपूर येथे त्यांनी राजधानी स्थापन केली. त्यानंतर खांडक्या बल्लाळ सिंग मी आत्ताच नाव घेतलंय, लक्षात घ्या. तर बल्लारपूर येथे किल्ला बांधला आणि ही राजधानी बल्लारपूरला स्थानांतरित केली. आणि या खांडक्या बल्लाळ सिंगच्या काळामध्येच मग अचलेश्वर येथे मंदिर बांधण्यात आलं, हे लक्षात घ्या. अचलेश्वर थोडं लक्षात ठेवा. गोंड घराण्याचा संस्थापक कोल भिल्ल त्यांनी शिरपूर येथे राजधानी स्थापन केली. त्याचाच पुढे जो सक्सेसर आला बल्लाळ सिंग म्हणून त्याने बल्लारपूर येथे स्थापन केली. लक्षात राहतं एका सिक्वेन्सने आपल्या. पुढचा प्रश्न आहे चोळांच्या राज्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मंडळास काय म्हटले जाई? तर उदानकुट्टम असं म्हटलं जाईल, लक्षात घ्या. चोळांची राज्यव्यवस्था अतिशय चांगली होती. दक्षिणेकडील सर्वच घराण्यांच्या राज्यव्यवस्था व्यवस्थित होत्या. तर चोळांच्या राज्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मंडळाला काय म्हटलं जायचं? उदानकुट्टम असं म्हटलं जायचं. राज्य जे असायचं चोळांच्या काळात ते अनेक प्रांतांमध्ये विभागलेलं असायचं. त्यांना ते काय म्हणायचे? मंडलम म्हणायचे. मंडलमचा जो अधिकारी असायचा तो मात्र राजघराण्यातील सदस्य असायचा आणि त्याच्या हाताखाली मग ते विषयपती, त्यानंतर देशाधिपती, देशाधिकृत, राष्ट्रिक असे विविध अधिकारी ते नेमायचे. एक लक्षात घ्या की त्यांची जी राजवट होती ती प्रांतामध्ये विभागलेली होती आणि प्रांतावरचा अधिकारी हा राजघराण्यातील सदस्य असायचा. या प्रांतांना मंडलम म्हटलं जायचं आणि मंडलमचा अधिकारी हा राजघराण्यातील सदस्य असायचा. त्याच्या हाताखाली मग ते विषयपती, देशाधिपती, देशाधिकृत, राष्ट्रिक असे विविध अधिकारी होते, हे नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे गावचा सर्व कारभार पाहणाऱ्या ग्रामसभेच्या प्रमुखास काय म्हटलं जात असे? तर ग्रामभोजक किंवा ग्रामकूट म्हणलं जायचं. चोळांच्या काळातलंच आहे हे. तर गावाचा सर्व कारभार पाहणाऱ्या ग्रामसभेच्या प्रमुखास काय म्हटलं जायचं? ग्रामभोजक किंवा ग्रामकूट. आता एक लक्षात घ्या स्वायत्त ग्रामसंस्था ही दक्षिणेकडील राजवटीचं
महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. ग्रामसभेच्या प्रमुखास बरेचदा गावकरी निवडत तर काही वेळेस राजाही निवडायचा. त्याचप्रमाणे काय होतं की ग्रामसभेप्रमाणे जिल्हा प्रांत यांच्या पातळीवर देखील ग्राम प्रमुखांची सभा होती. जमीन महसूल त्या काळामध्ये राज्यव्यवस्थेचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला या राजवटींचा. तर मग उत्पन्नाचा प्रमुख स्रोत काय होता, तर जमीन महसूल हाच होता. त्याचबरोबर जकात होता, व्यवसाय कर, यात्रा कर, ही काही राज्याच्या उत्पन्नाची साधने होती. आता प्रश्न आहे, गावचा सर्व कारभार पाहणाऱ्या ग्रामसभेच्या प्रमुखास ग्रामभोजक किंवा ग्रामकूट म्हणलं जाईल. पुढचा प्रश्न आहे, चोळांच्या नाण्यावर त्यांचे डॅश हे राज्यचिन्ह पाहायला मिळते, तर व्याघ्र हे चिन्ह पाहायला मिळतं. चोळांच्या नाण्यावर काय होतं, व्याघ्र हे चिन्ह होतं, राजचिन्ह होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता चौथा भाग आपण पाहूया. थोडेसे कठीण प्रश्न आहेत या ठिकाणी. कठीण म्हणण्यापेक्षा थेट राजवटीवरचे प्रश्न नाही आहेत, परंतु हा पूर्ण व्हिडिओ आपण अगदी आपल्याला ओळख व्हावी दक्षिण भारतीय राजवटींची प्राचीन विशेषता, तर त्या अनुषंगाने केलेला आहे. तर पुढचा प्रश्न आहे, चोळमंडल या शब्दाचा अपभ्रंश होऊन कोणता इंग्रजी शब्द तयार झाला, तर कॉरोमंडल. आपण म्हणतो कॉरोमंडल किनारा म्हणून, तर हा कॉरोमंडल म्हणजेच काय, तर चोळमंडल या शब्दाचाच हा अपभ्रंश होऊन इंग्रजी शब्द तयार झालेला आहे, कॉरोमंडल. कॉरोमंडल किनारा आपण म्हणतो, हे तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दक्षिणेकडील चोळ, पांड्य, चेर या राज्यांमध्ये सतत चाललेल्या सत्ता संघर्षाला काय म्हणून ओळखलं जाई. ही जी 3 घराणी होती, प्रबळ घराणी चोळ, पांड्य आणि चेर, यांच्यामध्ये सतत सत्ता संघर्ष चालायचा, त्याला काय म्हटलं जाई, त्रिपक्षीय संघर्ष म्हटलं जायचं, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, वाकाटक राजा पहिला प्रवरसेन याने सम्राट ही पदवी कधी धारण केली किंवा कधी धारण करू शकला तो, तर 4 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर त्याने ही पदवी धारण केली, हे लक्षात घ्या. वाकाटक राजसत्तेच्या संस्थापकाचं नाव काय होतं आपण पाहिलं, विंध्यशक्ती हे होतं. विंध्यशक्तीनंतर प्रवरसेन हा राजा गादीवर आला. प्रवरसेनानंतर मग वाकाटक राज्याचे काय झालं, विभाजन झालं. आपण पाहिलंय ते, त्याच्या 2 शाखा झाल्या. त्यातील एक शाखा काय होती, नंदीवर्धन नागपूरजवळ होती, नगरधन रामटेक नागपूरजवळ होती, आणि दुसरी शाखा वत्सगुल्म होती, म्हणजे सध्याच्या वाशिम येथे होती. आपण हे पाहिलेलं आहे, तर लक्षात घ्या. 4 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर वाकाटक राजा पहिला प्रवरसेन याने सम्राट ही पदवी धारण केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चालुक्यांचा पहिला मोठा राजा पहिला पुलकेशी, पाहिलंय आपण हे, याने स्वतःला कोणती बिरुदे लावली होती. मी मागेच सांगितले तुम्हाला की त्याने स्वतःला पृथ्वीवल्लभ व सत्याश्रय ही बिरुदे लावली होती. त्याने बदामीचा किल्ला बांधला. अश्वमेध यज्ञ करून त्यांनी महाराज ही पदवी घेतली. त्याचबरोबर त्यांनी पृथ्वीवल्लभ आणि सत्याश्रय ही बिरुदे लावली होती, हेही मी सांगितले. आता या पहिल्या पुलकेशीनंतर त्याचा मुलगा गादीवर आला, तो कोण होता, तर कीर्तिवर्मा होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने वनवासीचे कदंब, अपरांतचे जे मौर्य होते म्हणजे उत्तर कोकण, त्यांना त्यांनी जिंकलं आणि राज्याचा विस्तार केला. कीर्तिवर्मा जो होता राजा, पहिल्या पुलकेशीचा मुलगा, तर तो कलासक्त राजा होता. तर त्यांनी बदामीतील जी सुंदर लेणी आहेत, बदामीतील, तर ही सुंदर लेणी या कीर्तिवर्मा यानेच किंवा त्याच्या आदेशानेच निर्माण केलेली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कवी कालिदासाने वाकाटक काळात रचलेल्या अनेक ग्रंथापैकी इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ग्रंथ कोणता आहे, तर मेघदूत हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. मेघदूत का महत्त्वाचा आहे, तर इतिहास लेखनाच्या दृष्टीने त्यामध्ये वर्णन केलेले जे काही भौगोलिक संदर्भ आहेत, तत्कालीन शहरं आहेत आणि इतर ठिकाणं आहेत, तर त्याची माहिती मिळते. आणि कालिदासांनी मेघदूत हे काव्य कोठे लिहिलंय असा प्रश्न झाला, तर ते रामटेक म्हणजे नागपूर जे आहे आपलं, तर त्याच्याजवळील जे रामटेक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांनी मेघदूत हे रचलेलं आहे. त्यातील शहरांचा किंवा ठिकाणांचा जो उपयोग करून आपल्याला त्या काळचे भौगोलिक संदर्भ मिळतात. म्हणून इतिहास लेखनाच्या दृष्टीने या मेघदूत काव्याचं जे कालिदासाने रचलेलं आहे त्याचं महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, द्राविड भाषा गटामध्ये डॅश डॅश या प्रमुख 4 भाषा आहेत, तर कोणत्या आहेत, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू. लक्षात घ्या, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू. तर द्रविड भाषा गटामध्ये कोणत्या भाषा येतात, तमिळ येते, त्यानंतर कन्नड येते, तेलुगू भाषा पण येते आणि या ठिकाणची मल्याळम भाषा पण येते, हे लक्षात घ्या. तर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा शेवटचा पल्लव राजा होता. चोळ राजा आदित्य याने त्याचा पराभव करून पल्लवांचे राज्य नष्ट केले. बघा, पल्लवांचं राज्य नष्ट कोणी केलं, राजा आदित्य याने. हा राजा चोळ राजा होता. त्याने शेवटचा जो पल्लव राजा होता अपराजित, सिंपल गोष्ट आहे, अपराजितचा पराभव झाला. तो
पल्लव राजा होता त्याचा पराभव चोळ राजा आदित्य याने केला. अपराजितचा पराभव कोणी केला? आदित्याने केला आणि पल्लवांचं राज्य नष्ट झालं. मग पल्लवांचं राज्य नष्ट कोणी केलं? तर चोळांनी केलं, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर येथील शिलाहार शासक स्वतःला काय म्हणून घेत? हा प्रश्न आलेला आहे मागे, मी तुम्हाला सांगितलं. तगरपुराधीश्वर ते स्वतःला म्हणून घेत होते. कोल्हापूरचे शिलाहार ते स्वतःला तगरपुराधीश्वर म्हणायचे. म्हणजे तगरपुराधीश्वर म्हणजे तेर जे होतं तर त्याचे स्वामी, किंवा आजच्या धाराशिव जिल्ह्यातील पुस्तकामध्ये उस्मानाबाद नाव आहे त्याचं, तर त्या जिल्ह्यातील जे तेर हे ठिकाण आहे आजचं, तर त्यालाच तगरपुराधीश्वर ते स्वतःला म्हणून घेत होते. पुढचा प्रश्न, प्राचीन तमिळ किंवा संगम साहित्यात यवन जहाजांचा उल्लेख कशासाठी केलाय? तर त्याचं उत्तर आहे सोने घेऊन येणाऱ्या आणि काळी मिरी घेऊन जाणाऱ्या जहाजांचा, यासाठी यवन जहाज म्हटलेलं आहे त्यांना, किंवा त्यांचा उल्लेख का आलेला आहे? तर सोने घेऊन येणाऱ्या आणि काळी मिरी घेऊन जाणाऱ्या जहाजांचा. पुढचा प्रश्न आहे, सातवाहनांच्या काळात श्रेष्ठी म्हणजे श्रेणीचे प्रमुख, नैगम म्हणजे व्यापारी आणि सार्थवाह म्हणजे व्यापारी तांड्याचे प्रमुख यांचा समावेश कोणत्या वर्गात होत असे? तर त्यांचा समावेश दुसरा वर्ग जो होता समाजाचा, सेवक आणि व्यापारी वर्ग, यामध्ये होत असे. आता एक लक्षात घ्या की सातवाहनांच्या काळामध्ये 4 वर्ण अस्तित्वात होते. तसेच त्या काळात जातीव्यवस्था देखील दृढ झाली. कारण काय होतं, वर्णसंकर होत होता, विविध व्यावसायिक श्रेणीचे बंदिस्त स्वरूप होते, बाहेरून आलेले जे परकीय होते तेही समाजामध्ये सामील होत होते. त्याचबरोबर त्या काळचा जो समाज होता त्यामध्ये 4 वर्ग देखील होते. तर पहिला वर्ग कोणाचा होता? तर महारथी, महाभोज आणि महासेनापती, म्हणजे थोडा उच्च असलेला वर्ग होता तो. काय होता तो? महारथी, महाभोज आणि महासेनापती यांचा होता पहिला वर्ग. आणि त्यांच्या नेमणुका ज्या होत्या त्या विविध सुभ्यांवर किंवा राष्ट्रकांवर होत असत. कोकण प्रदेशात महाभोज व घाटावरच्या प्रदेशात महारथी हे अधिकारी होते. पुस्तकामध्ये सगळी माहिती आहे, तुम्ही पाहून घ्या की कोकण प्रदेशामध्ये या ठिकाणी महाभोज असायचे, घाटावरती महारथी असायचे. मात्र दुसऱ्या वर्गामध्ये कोणाचा समावेश होत होता? तर अमात्य, महामात्र, भांडागारी, त्याचबरोबर सेवकांचा, नैगम म्हणजे व्यापाऱ्यांचा, सार्थभाव म्हणजे व्यापारी तांड्यांचे जे प्रमुख होते त्यांचा, श्रेष्ठी म्हणजे श्रेणीचे प्रमुख यांचा समावेश व्हायचा. तिसरा वर्ग जो होता तर तिसऱ्या वर्गामध्ये लेखनिक, वैद्य, शेतकरी जे होते, सुवर्णकार यांचा समावेश होत होता. तर चौथ्या वर्गामध्ये सुतार, माळी म्हणजे वर्धकी, मालाकार, लोहवाणी म्हणजे लोहार, त्याचबरोबर दासक म्हणजे मच्छीमार जे होते, कोळी, त्यांचा समावेश चौथ्या वर्गात होत होता. अशा प्रकारे समाजात वर्णव्यवस्थेबरोबरच वर्गव्यवस्था देखील अस्तित्वात होती. म्हणजेच आपण आजचे जे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 म्हणतो त्याचंच एक प्रकार होता की क्लास 1 अधिकारी महाभोज, महारथी, महासेनापती वगैरे होते. त्यानुसार ही विभागणी केली होती. याचा एखादा तक्ता जो तुम्ही केला तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं सोपं जाईल. प्रश्न येण्याची शक्यता देखील आहे यावर. सातवाहन राजा पुलमावीच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र कोणत्या गोष्टीचे द्योतक आहे? या ठिकाणी ती मुद्रा तुम्ही पाहू शकता. तर समुद्री व्यापाराचे ते द्योतक आहे. तर समुद्री व्यापाराचं द्योतक आहे सातवाहन राजा पुलमावी. मुद्रेवरील जहाजाचं चिन्ह हे कशाचं द्योतक आहे? तर समुद्री व्यापाराचं. पुढचा प्रश्न आहे, शिलाहारांची उत्तर कोकणातील शाखा डॅश या राजाने स्थापन केली? तर कपर्दी या राजाने शिलाहारांची उत्तर कोकणातील शाखा स्थापन केली. आपण पाहिलं की शिलाहार उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूर या ठिकाणचे होते. तर दक्षिण कोकणातील सत्ता या सन्नफुल या राजाने स्थापन केली, तर उत्तर कोकणातील सत्ता कपर्दी या राजाने स्थापन केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुकुंदराजांचे विवेक सिंधू आणि संत ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हे मराठी ग्रंथ कोणत्या खंडातील आहेत म्हणजे रचले गेले ते? तर यादव कालखंडामध्ये ते रचले गेले. पुढचा प्रश्न आहे, चालुक्य राजांनी बांधलेली ऐहोळे, बदामी आणि पट्टडकल येथील मंदिरे कोणत्या शैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत? तर ती वेसर स्थापत्य शैलीची नमुने आहेत, हे लक्षात घ्या. तर वेसर शैलीमध्ये काय होतं, ही जी वेसर शैली होती, द्रविड शैली आणि वेसर शैली. तर वेसर शैलीमध्ये द्रविड शैली आणि नागर शैली जी आहे या दोन्ही स्थापत्य शैलींचा संकर केलेला आहे, म्हणून ही संकरित शैली आहे. तुम्हाला विचारलं की संकरित शैली कोणती आहे? द्रविड, नागर, वेसर. तर वेसर ही संकरित शैली आहे. आणि वेसर शैलीची सुरुवात कोणी केली? तर हे जे वातापी बदामीचे जे चालुक्य होते त्यांनी सुरू केली. मध्य भारत, दख्खन प्रदेशात आणि कर्नाटकामध्ये जास्त विकास झाला या वेसर शैलीचा, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे,
महेंद्र वर्मा किंवा महेंद्र वर्मनने सुरू केलेली एकसंध शिळेतून किंवा अखंड पाषाणात मंदिर खोदून काढण्याची पद्धत कोणत्या ठिकाणी असलेल्या मंदिराच्या संकुलातून दिसून येते? तर त्याचं उत्तर आहे महाबलीपुरम. आता या ठिकाणी लक्षात घ्या की प्रश्नाची रचना शक्य तितकी मी अशा पद्धतीने केली की ह्या गोष्टी तुम्हाला पाठ होऊन जातील. तर महेंद्र वर्माने एकसंध शिळेतून मंदिर तयार केली हे आपण पाहिलेलं आहे आणि महाबलीपुरम येथील रथमंदिरे त्यासाठी प्रसिद्ध आहेत. महेंद्र वर्मन आणि त्याचा पुत्र नरसिंह वर्मन यांनी ही मंदिरांची निर्मिती केलेली हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, यादव घराण्यातील राजा सिंघन यांनी आपली सत्ता विस्तारण्यासाठी कोणाचा पराभव केला? तर त्यांनी होयसळ आणि शिलाहार घराण्याचा पराभव केला. यादव घराण्यातील राजा जो सिंघन होता त्यांनी होयसळ आणि शिलाहार घराण्यातील राजांचा पराभव केला. पुढचा प्रश्न आहे, पल्लव राजा नरसिंहवर्मन याच्या काळात महाबलीपुरम येथे अनेक मंदिरे निर्माण झाली. कोणत्या चीनी प्रवाशाने त्याच्या कारकिर्दीचे वर्णन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे युआन श्वांग. आपण पाहिलंय की युआन श्वांग हा नरसिंहवर्मन याच्या कारकिर्दीमध्ये आला होता, तर त्यांनी त्याच्या कारकिर्दीचं वर्णन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, राजा पुलुमावी कोणत्या शतकातील होता? आता हा पुलुमावी कोण होता? तर हा सातवाहन राजा होता. माहीत असलं पाहिजे आपल्याला. तर तो इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील राजा होता. राजा पुलुमावी हा सातवाहन राजा होता, इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ डॅश डॅश लिहिला? तर कुणी लिहिला? सर्ववर्माने लिहिला. लक्षात घ्या, संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ कुणी लिहिला? तर तो सर्ववर्माने लिहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नाणेघाटातील गुहेत कोरलेल्या लेखांमध्ये कोणत्या राजवंशाचा उल्लेख आहे? तर सातवाहन राजवंशाचा उल्लेख आहे. लक्षात घ्या, नाणेघाटातील सातवाहन, यावरून तुमच्या हे लक्षात राहून जाईल. पुढचा प्रश्न आहे, नाणेघाटातील लेख कोणत्या लिपीत कोरलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ब्राह्मी लिपीमध्ये. सातवाहनांच्या काळातील नाणेघाटातील लेख ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यादवकालीन रचित शारंगदेव यांचा संगीतशास्त्रावरील डॅश डॅश हा ग्रंथ आजही प्रमाण मानला जातो संगीत क्षेत्रात? तर त्याचं नाव काय? संगीत रत्नाकर. ही नावं देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, याचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे. तर शारंगदेव यांचा संगीत रत्नाकर, शारंगदेव यांचा संगीत रत्नाकर हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या काळात दक्षिणेतील शिल्पकला व चित्रकला यांनी उत्कर्ष बिंदू गाठलेला दिसतो? याचं उत्तर आहे वाकाटकांच्या काळात. वाकाटक घराणं हे प्रबळ घराणं होतं, शक्तिशाली घराणं होतं. चंद्रगुप्ताची मुलगी दिलेली होती दुसरा रुद्रवर्मन याला. तर या वाकाटक घराण्याच्या काळामध्ये शिल्पकला व चित्रकला यांनी उत्कर्ष बिंदू गाठलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या पुलकेशीचा पुत्र डॅश डॅश याने पल्लवांचा पराभव केला? तर विक्रमादित्य. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या पुलकेशीचा पुत्र डॅश डॅश याने पल्लवांचा पराभव केला, तर तो कोण होता? विक्रमादित्य हा तो पुत्र होता पुलकेशीचा, दुसऱ्या पुलकेशीचा, ज्याने पल्लवांचा पराभव केला. पुढचा प्रश्न आहे, पांड्य राज्यांनी पाडलेल्या नाण्यावर कोणते राजचिन्ह पाहायला मिळते? तर मासा हे राजचिन्ह पाहायला मिळते. मौर्याच्या अस्तानंतर पांड्य राज्यांनी काय केलं? स्वतःची नाणी पाडली होती, त्यावर सूर्य, घोडा, स्तूप, वृक्ष, मासा यासारख्या आकृत्या त्यांनी कोरलेल्या असतात. लक्षात घ्या, हे जे पांड्य घराणं होतं ना, त्यांनी स्वतःची नाणी पाडली होती आणि त्यावर सूर्य, घोडा, स्तूप, वृक्ष, मासा या आकृत्या असायच्या. तर चेर जे होते त्यांच्या नाण्यावरती एका बाजूला धनुष्यबाणाची आकृती होती आणि दुसऱ्या बाजूला हत्तीची आकृती होती. असा प्रश्न आला की हत्तीची आकृती कोणाच्या नाण्यावर असायची? तर चेरांच्या नाण्यावर असायची. सूर्य, घोडा, स्तूप, वृक्ष, मासा यांची आकृती पांड्यांच्या चिन्हावर असायची. तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता, पांड्यांच्या चिन्हावर कोणती होती, त्यानंतर चेरांच्या चिन्हावर कोणती होती, सातवाहनांच्या चिन्हावर कोणती होती. या प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो, फारसा अवघड नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, चालुक्यांचा पहिला मोठा राजा पहिला पुलकेशी याने कोणता किल्ला बांधला? तर त्याने बदामीचा किल्ला बांधला. हा आपण प्रश्न पाहिला, मी सांगितले तुम्हाला याआधी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने कोणत्या शक राजाचा पराभव केला? महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण त्यांनी ती पदवी घेतली होती. मी पाहिले ती पदवी त्या ठिकाणी त्याच्या आईनी त्याचं कौतुक करताना दिलेली आहे त्याला. नहपान याचा पराभव केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तमिळ संस्कृतीत कोणते साहित्य दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासाचे प्रमुख साधन मानले जाते? तर संगम साहित्य, म्हणजेच तमिळ साहित्य. तर एकूण 3 संगम होऊन गेले असं मानलं जातं. संगम म्हणजे काय? तर विद्वान साहित्यिकांची परिषद.
लक्षात घ्या. विद्वान साहित्यिकांची परिषद म्हणजे संगम असं म्हटलं जातं. तर एकूण 3 संगम होऊन गेलेले आहेत आणि हे दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासाचं प्रमुख साधन आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण भारतातील राजवटींची तोंडओळख करून घेतली असं मी म्हणेल, कारण अतिशय डीप किंवा सखोल असा हा विषय आहे. परंतु तुम्हाला यातून बऱ्याच राजवटी, त्यांची नावे, त्यांची संस्थापक असतील किंवा एक राजा किंवा त्यांची वंश परंपरा वगैरे थोडंफार आकलन झालं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला किंवा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुमचे काही सजेशन असतील काही पुढील व्हिडिओबद्दल ते पण नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.